वैरण तोडताना पायाखाली आला साप. तर नमस्कार मित्रांनो, मी अभिनव जांगळे स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपल्या गोठ्यावरच्या गाड्यानं सुट्टी घेतली, त्यामुळं गोठ्यावरची जवळपास सगळी कामं आज आपल्याला करायची आहेत. सगळ्यात पहिल्यांदा येतो, पाण्याची मोटर चालू करतो, कारण आता पाणी लागेल आणि वरती उसाला पण पाणी चालू आहे. मोटर बंद झाली, आलो मोटर चालू केली आणि ही तुम्ही समोर बघू शकता. 5 HP 3 फेजची मोटर आपली शिल्लक आहे वरती आणि विहिरीत चालू आहे ते सिंगल फेजची 5 HP मोटर आहे. आणि सकाळी मोटर चालू असल्यामुळे पाणी सपाच्या खाली गेले विहिरीच्या. आणि पावसाळा होऊन गेल्यामुळे विहिरीच्या चारी बाजूने झरे चालू आहेत. तुम्हाला झरे दिसले असतील बघा. आणि आता आपण जाऊयात, सगळ्यात पहिल्यांदा गुरांच्या चाऱ्याची व्यवस्था करूया. वैरण काढूया गुरांना. वैरण भरपूर काढावी लागणार आहे. 2 ते 3 टायमाची वैरण आपल्याला काढावी लागते, कारण एकदम बारीक करून ठेवावे लागते. टाईम जातो बारीक करून ठेवायला. आणि दूध व्यवसायामध्ये मला वाटतं सगळ्यात अवघड काम आहे ते चारा व्यवस्थापन. आणि आता आपण आलो, मस्तपैकी गाणे ऐकत वैरण तोडली आणि वैरण म्हणजे आणायला आपण आता घेऊन चाललो आहे आपला जुगाडू गाडा. तर तुम्ही आता आपला जुगाडू गाडा बघा. आता ह्या गाड्यावरती आपण जवळपास 2 ते 3 टायमाची वैरण नेऊ शकतो. तर हा आपला गाडा आहे. मग याच्यावरती काय करतो आपण, एका टायमाला म्हणजे एका टायमाचं वैरण आरामात जाते गाड्यावर. आता ही असले 2 गाडे भरून आपण वैरण तोडली आहे. 2 ते 3 टायमाची वैरण आहे आपली. तर म्हणजे गुरं किती त्यावर डिपेंड करते वैरण किती लागते ते. मग वैरण घेऊन गोठ्यावरती येतो, बारीक करायला टाकतो आणि आपल्या पेंड ठेवायला चालू करतो गुरांना. आणि पेंडीच्या पाट्या घेऊन येतो पेंडीच्या खोलीत. पाट्या सर्वत्र पसरून घेतो आपण सध्या तरी. आणि पाट्या पसरून घेतल्यानंतर गुरांना पेंड ठेवायला चालू करतो. आणि दूध व्यवसायामध्ये अतिशय महत्त्वाचा पॉईंट म्हणजे चंदी व्यवस्थापन. म्हणजे गुरांना आपण हे ठेवतो, ह्या चंदी आहे, त्यांचं मिल आहे, हे त्यांचं न्यूट्रिशन बॅलन्स करायला हेल्प करतं. मग आपण गुरांना त्यांच्या पेंडीबरोबर मिनरल मिक्सचर व कॅल्शियमसुद्धा ठेवतो. त्याच्यामुळे गुरांचं न्यूट्रिशन बॅलन्स राहतं. त्यामुळे गुरं लवकर आजारी पडत नाहीत. गुरांना पेंड ठेवून बारक्याला पेंड ठेवली आणि हे बघू शकता आपले सर्व गुरं गाई गोठ्यावरच्या. आता ह्यांचं धार काढायला चालू करूया आपण थोड्या वेळात. म्हणजे आता बकेट तर बाहेर काढलं, तुम्ही आपलं बकेट बघू शकता. दूधधारा कंपनीचं मिल्किंग मशीन आहे आपलं. तर हे आता आपण येतो आपल्यावरती व्हाईट हाऊसवरती. इथून आपल्या सर्व शेतीचा नजारा दिसतो. समोर मक्याचा प्लॉट आहे, पाठीमागे 265 ऊसाचा नेडवा आहे. आणि तुम्ही बघू शकता, जसं की मी म्हणलं तुम्हाला